बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। आपण थेट चैत्यभूमीवरती जाऊयात। एकीकडे लाखो भीम अनुयायांचा जनसागर लोटलेला आहे आणि त्याच वेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी मुंबईच्या चैत्यभूमीवरती सध्या पोहोचलेले आपण बघतोय। भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 135वी जयंती आहे। राज्यासह देशभरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं ही जयंती साजरी होतीये आणि त्याच वेळेला दादर इथल्या चैत्यभूमीवरती दरवर्षीप्रमाणे देशभरातून लाखोंचा जनसागर लोटलेला असतो। त्याच वेळेला सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील चैत्यभूमीवरती सध्या पोहोचताना दिसतायत। भारताच्या संविधानाचे शिल्पकार, थोर समाजसुधारक, अर्थतज्ञ, कायदे पंडित अशा महामानवाला अभिवादन करण्यासाठी ही गर्दी सध्या झालेली आहे। निलेश बुधावले आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देत आहेत। निलेश, राज्य सरकारच्या वतीनं आणि मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीच्या निमित्तानं चैत्यभूमी येथे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या कार्यक्रमासाठी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री छगन भुजबळ, मंत्री संजय शिरसाट ही सर्व मंडळी या ठिकाणी पोहोचलेली आहेत आणि या ठिकाणी अभिवादनाच्या कार्यक्रमाला आता सुरुवात होणार आहे। या कार्यक्रमाच्या निमित्तानं मुंबई महानगरपालिकेनं जय्यत तयारी या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळतं। तर दुसरीकडे सुरक्षा व्यवस्था देखील मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी लावण्यात आलेली आहे आणि पुढच्या काही क्षणात या कार्यक्रमाला यामिनी सुरुवात होईल। अगदी निलेश, खरं तर 135वी जयंती आहे। आपण जर बघितलं तर अनेक ठिकाणी डीजे मुक्त जयंती देखील साजरी केली जाते। राज्य सरकारकडून आज काही नवी घोषणा किंवा काही नवीन संकल्प असा केला जाऊ शकतो? आजच्या या दिनाच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रातून संपूर्ण देशाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकात संदर्भामध्ये जे काही अपडेट आहेत ते जाणून घेणं खूप महत्त्वाचं राहणार आहे। या संदर्भात काही मुख्यमंत्री घोषणा करतात का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे, कारण नोएडामध्ये जरी हे स्मारक तयार करणं सुरू असलं तरी सध्या या स्मारकासाठी मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत। एकीकडे गॅस टंचाई मोठ्या प्रमाणात आहेत, त्यामुळं तिथं सिलेंडर अडचणी निर्माण होतात अशी देखील एक तक्रार आहे। तर बांधकामासाठी जो खर्च लागतोय तो देखील दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे, त्यामुळे या बाबतीत मुख्यमंत्री काय बोलतायत का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। दुसरीकडे राज्यभरामध्ये आणि देशभरामध्ये हा जल्लोषाचं वातावरण आज आहे, मोठ्या प्रमाणामध्ये तयारी करण्यात आलेली आहे। खरं तर या ठिकाणी एका लेझर शोचं देखील आयोजन करण्यात आलं होतं, मात्र काही कारणास्तव तो रद्द करण्यात आलेला आहे। मात्र दिवसभर आज या ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर काही अनुयायी या ठिकाणी रॅली घेऊन आलेले आहेत, त्या मशाल घेऊन आलेले आहेत आणि हळूहळू चैत्यभूमीवर आता अनुयायांची मोठ्या प्रमाणात गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे। थोड्या वेळानं प्रकाश आंबेडकर देखील या ठिकाणी येतील, ते देखील आज काही मार्गदर्शन करतील। अशा पद्धतीनं आज दिवसभराचं हे शेड्यूल असणार आहे। अगदी निलेश, तुम्ही म्हणताय तसं लाखोंचा जनसागर दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील या ठिकाणी उसळलेला दिसतो आहे। महामानवाला अभिवादन करावं इतकीच खरं तर प्रत्येकाची भावना असते इथे आल्याच्या नंतरची। तिथली नेमकी तयारी कशी आहे? सर्वसामान्य ज्या व्यक्ती या ठिकाणी येणार आहेत त्यांच्या दर्शनाची तयारी कशी आहे? या ठिकाणी चैत्यभूमीला आपण पाहिलं तर सर्वसामान्य नागरिकांसाठी एक स्वतंत्र लाईन करण्यात आलेली आहे। सध्या प्रशासनाचा हा कार्यक्रम सुरू आहे, त्यामुळे या ठिकाणी सध्या तरी जे सर्वसामान्यांची लाईन आहे ती थांबवण्यात आलेली आहे। काही वेळानं ते देखील या ठिकाणी सुरू होताना आपल्याला दिसेल। दुसरीकडे स्वच्छता, सुरक्षा, आरोग्य सुविधा अशा सर्व मूलभूत सोयी सुविधांचा या ठिकाणी एक व्यवस्थितरित्या आराखडा तयार करण्यात आलेला आहे, तो सेवा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। ऊन सध्या प्रचंड आहे, त्यामुळे त्या अनुषंगाने देखील या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे। साधारणपणे आपण सुरक्षेचा जर विचार करायला गेला तर या ठिकाणी 2 बॅगेज स्कॅनर लावण्यात आलेले आहेत, 20 डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर लावण्यात आलेले आहेत, सीसीटीव्ही कॅमेरे ठिकठिकाणी बसवण्यात आलेले देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। एकंदरीतच कुठल्याही प्रकारचा प्रकार घडू नये याची देखील खास खबरदारी पोलिसांच्या वतीनं घेण्यात आली यामिनी। अगदी निलेश, उपमुख्यमंत्री झाल्याच्या नंतर पहिल्यांदा सुनेत्रा पवार देखील या ठिकाणी पोहोचलेले आपण बघतोय। सना मलिक आहेत त्यांच्यासोबत, छगन भुजबळ आहेत, त्यांच्याकडून काही प्रतिक्रिया आली आहे का? त्यांच्याकडून प्रतिक्रिया आलेली नाहीत, मात्र काही वेळातच या ठिकाणी भाषणांना सुरुवात होईल आणि त्या ठिकाणी आपली जी मतं आहेत ती या ठिकाणी मांडताना पाहायला मिळत आहेत। आज पहिल्यांदा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर हा चैत्यभूमीचा पहिलाच कार्यक्रम सुनेत्रा पवार यांचा आहे, त्यामुळे आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं काही घोषणा होते काही पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। साधारणपणे आतापर्यंत ज्यावेळी उपमुख्यमंत्र्यांना काही महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला त्यावेळी वेगवेगळ्या काही घोषणांची देखील आतापर्यंत त्यांना या ठिकाणी घोषणा केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। आज असं काही होतंय काही पाहणं महत्त्वाचं असेल। सुनेत्रा पवार आहेत, सना मलिक आहेत, छगन भुजबळ आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील पोहोचलेले आहेत आणि आता मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। कार्यक्रमाच्या निमित्तानं
या ठिकाणी गाण्यांचा देखील एक कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. आंबेडकरी गीतं ठीक आज आहे. सकाळपासूनच या ठिकाणी सुरू आहेत आणि आंबेडकरी जनसमुदाय मोठ्या प्रमाणात यायला या ठिकाणी यामध्ये सुरुवात झालेली आहे. अगदी. निलेश, आजचा हा जो कार्यक्रम चैत्यभूमीवरती होणार आहे, शासकीय कार्यक्रम असेल, त्या कार्यक्रमाची रूपरेषा नेमकी काय असेल? या शासकीय कार्यक्रमाच्या निमित्तानं सुरुवातीला सरकारीच्या वतीनं आणि मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं कार्यक्रम या ठिकाणी पार पडणार आहे. या कार्यक्रमामध्ये मुंबईचे महापौर असतील, त्या काही कार्यक्रमाच्या निमित्तानं काही घोषणा करतात, काही पाहणं महत्वाचं राहणार आहे. कारण मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकार अशा पद्धतीचं या ठिकाणी काम सुरू असतं. दिवसभरामध्ये वेगवेगळे जे व्याख्याते आहेत त्यांना या ठिकाणी निमंत्रित करण्यात आलेलं आहे. सकाळच्या सत्रामध्ये सरकारी कार्यक्रम पार पडेल आणि त्यानंतर इतर महत्वाचे जे कार्यक्रम आहेत ते देखील पार पडणार आहेत. प्रकाश आंबेडकर या ठिकाणी येतील, ते देखील या ठिकाणी मार्गदर्शन करतील आणि त्यानंतर दिवसभर अनुयायांना या ठिकाणी दर्शनाची रांग जी आहे अभिवादन करण्यासाठी ती या ठिकाणी सुरू असणार आहे. वाहतुकीत देखील या ठिकाणी बदल करण्यात आलेले आहेत. रात्री साधारणपणे 12 वाजल्यापासून आज रात्री 12 वाजेपर्यंत या ठिकाणच्या परिसरातून मोठ्या गाड्यांना बंदी घालण्यात आल्याचं आपल्याला कळतंय. पोलीस प्रशासनानं देखील ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस सुरक्षा जी आहे ती उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्यामुळं कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची खास खबरदारी या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. अगदी. निलेश, खरं तर कुठलाही कार्यक्रम असेल त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळी दुकानं दिसतात, मात्र प्रामुख्यानं ज्या वेळेला असा महामानवाला ज्या वेळेला अभिवादन केलं जातं किंवा जयंतीचा हा उत्सव साजरा केला जातो त्यावेळेला विशेष करून आपल्याला या ठिकाणी पुस्तकांची दुकानं दिसतात, जिथे खूप मोठ्या प्रमाणावरती गर्दी होते. तर सध्या कसा प्रतिसाद मिळतोय त्याला? यावेळी खरं तर मुंबई महानगरपालिका या ठिकाणी एक वेगळ्या प्रकारचा स्टॉल या ठिकाणी लावत असते. पुस्तकं देखील मोठ्या प्रमाणामध्ये यासाठी विक्रीसाठी असतात. शिवाजी पार्कात प्रत्येक वेळेला सर्व जे पुस्तक स्टॉल्स आहेत त्यांना जागा उपलब्ध करून दिली जाते. मात्र ते 6 डिसेंबरची खास मोठी व्यवस्था जी आहे ती त्या ठिकाणी असते. मात्र मुंबई महानगरपालिकेने एक प्रदर्शन या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे. चैत्यभूमीपासून मुख्य जो मंडप आहे त्या परिसरामध्ये पुस्तकांचे अनेक वेगवेगळे स्टॉल पाहायला मिळत आहेत. अनेक नवीन पुस्तकं देखील या ठिकाणी विक्रीसाठी आहेत. मुंबई महानगरपालिकेनं जे प्रदर्शनाचा स्टॉल लावलेला आहे तो मात्र खास आकर्षण असणार आहे. कारण आतापर्यंतची बाबासाहेब आंबेडकरांची वेगवेगळी छायाचित्र त्या स्टॉलमध्ये आहेत आणि कशा पद्धतीचा त्यांचा प्रवास होता, मुंबई आणि त्यांचं नातं कसं होतं, अशा सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला चित्रांच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. बरं. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकालाच विलंब का होतोय हा मुद्दा वारंवार पुढे येताना दिसतोय निलेश. खरं तर विजय वडेट्टीवार यांनी देखील अगदी कालपासून हा मुद्दा उचलून धरलेला आहे. खरं तर आजच्या दिनाचं औचित्य साधून उत्सुकता असेल याविषयी सरकारमधले सगळे लोक या ठिकाणी एकत्र येत आहेत, त्यामुळे ते काही घोषणा करू शकतील का किंवा कुठल्या टप्प्यापर्यंत हे काम पूर्ण होतंय याविषयी काही कळू शकेल का? काही दिवसांपूर्वी एबीपी माझानं देखील या सगळ्या विषयासंदर्भामध्ये दिल्ली येथे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पुतळा बनवायचं काम सुरू आहे त्या ठिकाणी भेट दिली होती आणि त्या ठिकाणी नेमकी काय परिस्थिती आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. सध्या जी माहिती मिळते त्यानुसार त्या ज्या कंपनीला हे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेलं आहे त्यांचं आणि राम सुतार यांचे जे कुटुंबीय आहेत यांच्या मधून जी माहिती समोर आली त्यानुसार निधीची कमतरता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जाणवते. सध्या जर आपण पाहायला गेलं तर ज्यावेळेस स्मारकाचं काम सुरू झालं होतं तो त्यावेळेस टेंडरची प्रोसेस आणि सध्याची आत्ताची जी प्रोसेस आहे याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. त्यामुळे मेटल घेणं असेल किंवा वेगवेगळ्या वस्तूंचं खरेदी करणं असेल यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये पैसे लागत आहेत आणि त्या प्रमाणात प्रशासनाकडून पैसे येत नाहीत. अशा पद्धतीची एक त्यांच्यावरून भूमिका मांडण्यात आलेली आहे. त्यामुळे राज्य सरकार या स्मारकाच्या निमित्तानं आजच्या या 35व्या जयंतीच्या निमित्तानं सर्व अनुयायांना सर्व भारतीयांना काय नेमकी माहिती देत आहे ते पाहणं महत्वाचं राहणार आहे. कारण निधीच्या अनुषंगानं मोठ्या तक्रारी आहेत. दुसरं ज्या पद्धतीने मगाशी मी सांगत होतो की गॅस टंचाई मोठ्या प्रमाणामध्ये आहे. प्रत्येक काम जे आहे ते वेल्डिंगच्या माध्यमातून केलं जाते त्यासाठी गॅस मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी लागत आहे आणि त्याची देखील पुरवठा जो आहे तो कशा पद्धतीने होणार आहे हे पाहणं महत्वाचं राहणार आहे. निलेश, आताची आपण दृश्य दाखवतोय प्रेक्षकांना. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे सध्या चैत्यभूमीवरती पोहोचलेले आहेत. इतरही महत्वाचे नेते किंवा मंत्री त्यांच्यासोबत उपस्थित आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.